छत्रपती संभाजीनगर शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे। इथे एका शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। हल्ला करत असताना आरोपींनी मुळशी पॅटर्न चित्रपटाप्रमाणे प्लॅन करून हा हल्ला केल्याचं कळतंय। हल्लेखोर आरोपी संबंधित शिवसेना नेत्याची भेट घ्यायला गेले होते। त्यांनी गळाभेट घेण्याचा बहाणा केला। त्यांनी त्यानंतर त्या नेत्याला जवळ केलं आणि त्यानंतर अचानक गळ्यावर वार केले असा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर मधील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका राजकीय नेत्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अंबादास मस्के असं हल्ला झालेल्या शिवसेना नेत्याचं नाव असून ते संभाजीनगरचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख आहेत। एका सराईत गुन्हेगाराने हा जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। शहरातील गजबजलेल्या बाबा पेट्रोल पंप चौक परिसरात अत्यंत थरारक पद्धतीनं हा हल्ला करण्यात आला। या भीषण हल्ल्यात मस्के गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काल रात्री 11:30 वाजता बाबा पेट्रोल पंप महावीर चौकात ट्रॅव्हल एजन्सीच्या समोर एक चाकू हल्ला झालेली घटना घडलेली आहे। त्यामध्ये अंबादास मस्के नावाची व्यक्ती जखमी आहे। त्यांच्यावरती औषध उपचार चालू आहे आणि राम बोडके नावाच्या आरोपीनं त्याच्यावरती चाकू हल्ला केलेला आहे। त्या बाबतीत क्रांती चौक पोलीस स्टेशनला रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये अटक नाहीये, कारण तो आरोपी पण जखमी आहे। त्याच्यावरती औषध उपचार चालू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री उशिरा आरोपी राम बोडके यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अंबादास मस्के यांना फोन केला आणि भेटण्यासाठी बाबा पेट्रोल पंप चौकात बोलवलं। अंबादास मस्के तिथं पोहोचले असता आरोपीनं त्यांना आधी विश्वासात घेतलं आणि त्यानंतर काही समजण्याच्या आतच मस्के यांना गळाभेट घेण्याच्या बहाण्यानं जवळ ओढून अचानक खिशातून चाकू काढून त्यांच्या गळ्यावर थेट वार केले। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अंबादास मस्के रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीनं रक्तबंबाळ अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन तपास सुरू केला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबादास मस्के यांच्यावर हल्ला करणारा मुख्य आरोपी राम बोडके हा परिसरातील सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात आरोपी राम बोडके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची वेगवेगळी पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत। आबा पेट्रोल पंप चौक आणि परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत। हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला याचा शोध पोलीस घेत आहेत। या थरारक घटनेबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।